नमस्कार, मी अभिजित खांडकेकर. सनसनाटी गुन्ह्यांच्या शृंखलेच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. आजची ही गोष्ट आहे एका अभिनेत्रीची, जी मनातून खरं तर तुमच्या आमच्या सारखीच सर्वसामान्य होती. तिच्याही भावना होत्या तुमच्या आमच्या सारख्याच. आयुष्यामध्ये एक जोडीदार असावा, ज्याच्याबरोबर सुखदुःख शेअर करता येतील, स्वप्न शेअर करता येतील आणि त्याच्याच बरोबर उरलेलं आयुष्य घालवता येईल. एक अशी अभिनेत्री जिने आपल्या बॉलिवूड पदार्पणातच सगळ्या प्रेक्षकांची वाहवा मिळवली, समीक्षकांकडून कौतुक मिळवलं. आपल्या बॉलिवूडच्या पदार्पणात एका दिग्गज अभिनेत्याबरोबर काम केलं आणि त्यात ती कुठेही कमी पडली नाही. मूळची NRI असलेली ही अभिनेत्री देशभरामध्ये आता चर्चेचा विषय झाली होती. आता बॉलिवूडमध्ये ती पुढचं दशक नक्की गाजवेल असं वाटत असतानाच तिच्या आयुष्यामध्ये असं काहीतरी घडलं ज्यानं तिच्या स्वप्नांचा पार चक्काचूर झाला. मॅडम, तुम्हाला एवढ्या कमी वेळात हा अवॉर्ड मिळाला, तुम्हाला कसं वाटतंय? आय एम सो एक्साइटेड आणि मला खूप छान वाटतंय. मॅडम, तुमचा पहिलाच अवॉर्ड आहे. तुम्ही याचं श्रेय कोणाला द्याल? ह्याचं क्रेडिट माझ्या मॉमला देईन आणि पूर्ण फिल्म इंडस्ट्रीलाही देईन. कारण की लास्ट टाइम मी जेव्हा लंडनहून इंडियाला आलेले, मी खूप नर्वस होते. मला असं वाटायचं की इंडस्ट्री मला एक्सेप्ट करेल की नाही, पण आता खूप छान वाटतंय अँड आय एम रिअली ग्रेटफुल टू ऑल. थँक्यू सो मच. मॅडम एक फोटो. तुम समझते क्यों नहीं? मेरा भी आत्मा समान है. आत्मा Hey, Meher Siddiqui, right? या Shashank Kohli. हाय. Hi. Congratulations for the Movie Care Award you got. You're in the big league now, huh? कसलं बिग लेग आणि कसलं काय, मला धड वाचताच येत नाहीये. वाचता येत नाही म्हणजे? तू इलिटरेट आहेस का? आय एम बॉर्न अँड ब्रॉट अप इन UK. दॅट्स वाय. आणि तिथे हिंदीचा एवढा यूज होत नाही. इट्स ओके, आय कॅन हेल्प यू आउट विथ दॅट. हिंदीसाठी मी मदत करू शकतो इफ यू वॉन्ट. तू शिकवशील मला? आय मीन माझं ॲक्सेंट थोडंसं फॉरेन येतं, सो हे सगळं कसं? सगळं जमेल, सगळं चालेल. जस्ट बी कॉन्फिडंट, ब्रीद इन, ब्रीद आउट अँड लिसन प्रॉपरली. डिरेक्टर जे सांगतील ना ते व्यवस्थित ऐकायचं. आणि तुला प्रॅक्टिस होत नसेल तर Did you get it? या, थँक्स. My pleasure. ओके सर, थँक्यू सो मच. आय विल कॉल यू बॅक. शशांक, थँक्यू सो मच. तुझ्यामुळे माझी रिहर्सल एकदम सुपर्ब झाली आहे. द डिरेक्टर वॉज रिअली इम्प्रेस्ड. Congratulations. थँक्स. अँड बाय द वे, आय हॅव रेकमेंडेड यू. काय उपयोग आहे हिरोईनच्या रिकमेंडेशनचा? आय एम ऑलरेडी रिजेक्टेड. व्हॉट? पण तुला कसं रिजेक्ट केलं? तू तर जगजीत कोहलींचा मुलगा आहेस, द स्टार किड. ओके ओके, हाऊ डोंट बी सॅड. चल माझ्या बरोबर. नाही यार. अरे चल, मस्त कॉफी पिऊया, तुझा पण मूड ठीक होईल. और ऐसे भी किसी ने कहा है, नेवर गिव अप. डू यू गेट इट? कम ऑन. मेहर, आलीस? कसं होतं नाईट शूट? तू हॅक्टिक, खूप दमलंय ग. आता ठीक आहे. तो मुलगा कोण आला होता? तो शशांक कोहली, जगजीत कोहलींचा मुलगा. बरं ठीक आहे, तू फ्रेश हो, मी तुझ्यासाठी ब्रेकफास्ट लावते. मम्मा, ॲक्च्युली शशांक आणि मी ब्रेकफास्ट करून आलोय. मेहर,
तुला वेळ लागलाय, तुझं डाएट चालू आहे, तुझी फिगर खराब होईल. रिमेंबर, यू आर नॉट अ ऑर्डिनरी गर्ल. ओके 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 रिलॅक्स. इतकं चिडायला काय झालं? मम्मा डोंट वरी. मेहर, मला तुझी काळजी वाटते. तू चांगली आहेस ग, पण हे जग कसं आहे हे तुला नाही माहिती. मॉम, हे जग कसं आहे याची कल्पना तर मला लहानपणीच आली आहे ना. ओके ओके, नो सॅड फेसेस. येस, नो सॅड टॉक्स अँड नो सॅड फेसेस. ओके. सेलिब्रेशन तर व्हायलाच पाहिजे ना. एवढी बिग बॅनर फिल्म मिळाली आहे. आय थिंक 300-400 crores तर 100% होते. पुरे पुरे मला ऐकूनच दमायला झालंय. सो दिस इज जस्ट द बिगिनिंग ऑफ अ लॉंग सक्सेसफुल जर्नी. Cheers. Cheers. पण शशांक, हे सगळं ना फक्त तुझ्यामुळे होत आहे. आय मीन, तू आसपास असलास ना की मी एकदम शांत होते रे. मी सतत असेन तुझ्या बरोबर. आय विल ऑलवेज बी देअर फॉर यू. शशांक, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. ओके सर, मी तिला सांगते. मेहर, अगं डायरेक्टर कुमार साहेब यांचा फोन होता. आय कॉल यू बॅक. कुमार साहेब? डायरेक्टर कुमार, त्यांना भेटत का नाही आहेस? अगं तुझी स्क्रीन टेस्ट करायचं म्हणत होते ते. मॉम, मी त्यांना भेटणारच आहे. ते त्या दिवशी कामत सर का भडकले होते? ओ काही नाही ग, ते म्हणत होते की सेटवर फोन नाही आणायचा आणि तेवढा शशांकचा कॉल आला. आय हॅड टू पिकअप ना. शशांक? मेहर, तोच शशांक ना? तू त्याच्याशीच आता बोलत होतीस ना? मेहर बाळा, तो शशांक एक स्टार किड आहे. अगं त्याचे 1-2 फिल्म फ्लॉप गेले ना तर त्याला काही फरक नाही पडणार, पण तुझी एक जरी फिल्म फ्लॉप गेली ना तर तू सरळ या इंडस्ट्रीतून बाहेर पडशील. बाळा, मला तुझी काळजी वाटते. तू फक्त करिअरकडे फोकस कर तुझ्या. मॉम, तुला असं का वाटतंय की मी त्याच्यामुळे डिस्ट्रॅक्ट होते? इनफॅक्ट त्याच्यामुळे माझा कामावर फोकस होतो. आणि कुमार सरांशी पण त्यानेच इंट्रोड्यूस केलं ना मला. विसरलीस का? नाही विसरली, पण हे बघ, तो याने एक चांगला मुलगा नाही आहे. त्याची फॅमिली वेगळी आहे, आपलं कल्चर वेगळं आहे. मग सगळं कसं जुळणार? मॉम, त्यांची फॅमिली, आपलं कल्चर, या सगळ्या गोष्टींचा शशांकशी काय संबंध आहे? आणि तू प्लीज माझ्या ना पर्सनल गोष्टींमध्ये एवढे इंटरफेअर नको करूस. मला कंटाळा आलाय तुझ्या स्टॉकिंगचा. आय डोंट वॉन्ट टू डू दॅट. पण मेहर, तू शशांक. मॉम, आमच्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आणि आणखी एक गोष्ट सांगायची होती तुला. आम्ही दोघांनी लिव्ह-इनमध्ये राहायचा डिसिजन घेतला आहे. सो मी तर त्याच्यासोबत राहणार आहे. मेहर, दिस इज नॉट अ गुड डिसिजन. मी तुला विचारत नाही आहे, सांगते. ओके, चल बाय, मला लेट होतंय. मेहरच्या नावाची चर्चा सर्वत्र होत होती. दर्दीपासून गर्दीपर्यंत सगळेच तिच्या अभिनयाचे चाहते झाले होते. अनेक नामवंत दिग्दर्शक, नामवंत प्रोड्युसर तिला आपल्या सिनेमामध्ये घेण्यासाठी उत्सुक होते. पण मेहरसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे तिच्या आयुष्यात शशांकचं येणं. पण शशांकला मेहर तेवढी महत्त्वाची वाटत होती का? शशांकच्याही मनात मेहरबद्दल तेवढंच प्रेम होतं का की त्याच्यासाठी ती जस्ट अनादर गर्ल होती? मेहरला सगळं मिळत होतं, यश, कीर्ती, पैसा, पण ती समाधानी होती का? मेहर, ही निशा कोण आहे शशांक? शी इज जस्ट अ फ्रेंड. जस्ट अ फ्रेंड? आणि असले रोमॅन्टिक मेसेजेस? असे किती मुलींना मेसेजेस करतोस? मेहर, माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे. निशा इज जस्ट अ फॅशन डिझायनर यार. आम्ही आहोत फ्रेंड्स आणि करतो कधी कधी हँगआउट.
मला हे चालणार नाही शशांक. चालणार नाही म्हणजे माझं हे बघ, माझं काय आयुष्य नाही आहे वेगळं. एक लक्षात घे, माझं पण एक लाईफ आहे, मला ते जगू दे. आणि इंडस्ट्रीमध्ये या गोष्टी अशाच चालतात. तुला समजत नसेल ना, ती मॅच्युरिटी नसेल ना, तर ती मॅच्युरिटी आता मिळव. शशांक रेडी सर? Will you marry me? येस. You're the most beautiful girl I know. Thank you. सुसर तुझी गर्लफ्रेंड आहे. आता ही कोण आहे शशांक? वन ऑफ युअर फ्रेंड? मेहर, तुला जे काही असेल ते घरी जाऊन सांगतो. घरी चल. एवढा नीच असशील ना, वाटलं नव्हतं मला. हे बघ, इकडे तमाशा करू नको, आपण घरी जाऊन बोलू. तुला एकदा सांगतोय ना. तमाशा मी नाही, तू केलाय शशांक आपल्या रिलेशनशिपचा. आणि काय ग, एक मिनिट. घरी जाऊन बोलू. हो, सांगितलं ना तुला. चल 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 चल. शशांक चल. मला. दारुगड प्लीज, आय एम सॉरी. शशांक, आय एम सॉरी. दारुगड. शशांक, शशांक. मेहर, मेहर, बाळा काय झालं? तो खूप वाईट आहे ग. शांत हो. चल ये आते. चल. डोमेस्टिक अब्यूज, मारहाण हे शब्द ऐकल्यानंतर आपल्या डोळ्यांसमोर दारुडा नवरा आणि अशिक्षित बायको असं चित्र उभं राहतं. पण ते आता तेवढंसं खरं राहिलेलं नाहीये. स्वतःला उच्चभ्रू, सुशिक्षित आणि घरंदाज म्हणवणाऱ्या अनेक घरांमध्ये हे असे प्रकार सर्रास घडतात. सोनं आगीतून काढल्यानंतर जसं अजून झळाळतं, तसंच या सगळ्यातून बाहेर पडल्यानंतर मेहर अजून कणखर आणि स्ट्रॉंग बनली होती. एक मिनिट. मेहरचा फोन आहे. हा मेहर, बोल ना. मम्मा, घरी कधी येणार आहेस? अगं मी येईन ना, तासाभरात येईन. तू ठीक आहेस ना? हो ग, मी एकदम मस्त आहे. माझी काळजी नको करूस तू. एवढंच सांगायला फोन केला की येताना जरा आईस्क्रीम आणशील का? आज खायचं खूप मूड आहे. आईस्क्रीम? अगं तुझं डाएट चालू आहे ना पण. मम्मा, अगं त्या नेक्स्ट फिल्मसाठी असं पण वेट पुट ऑन करायचंय. सो तेव्हापर्यंत काही खाल्लं तरी चालेल. वा, नशिबान आहेस तू. नाहीतर ऍक्ट्रेसेसना कायम अर्धपोटीच राहावं लागतं. बरं, तू येशील ना तासाभरात? नाहीतर मग मी ऑर्डर करते. ए नको, मी येते ना. मेहर, मेहर, मेहर. सर, डेड बॉडी बेडरूम मध्ये होती. आपले कॉन्स्टेबल सर्चिंग करतात. श्वेता, सर, हाय प्रोफाईल केस आहे. मीडियाचं प्रेशर आहे. वरून 4 वेळा मला फोन येऊन गेला मागापासून. सो बी अलर्ट. येस. तिचं नाव काय म्हणालीस? मेहर सिद्दीकी, फिल्म स्टार आहे सर.
सर तिच्या घरी तिची बहीण आणि आई असते. सर तिची आई जेव्हा बाहेरून घरी आली तेव्हा तिनेच मेहरला फॅनला लटकलेलं बघितलं. श्वेता, तुला काही सस्पिशियस जाणवलं? सर या मोमेंटला काहीच सांगू शकत नाही. फॉरेन्सिक टीम सर्च करते. श्वेता, प्रेसनी काही विचारलं तरी आपल्या सगळ्यांचं उत्तर एकच हवं. तपास चालू आहे, आत्ता इमिजिएट काही सांगता येणार नाही. शक्यतो मीडियाला क्राईम सीनपासून दूरच ठेवा. आय डोंट वॉन्ट एनी सर्कस हिअर अँड ॲब्सोल्युटली नो जोकस. येस. आसपास काही मिळालं? सुसाईड नोट किंवा लेटर? नो सर. ठीक. बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून द्या आणि हिच्या मोबाईलचा CDR लवकरात लवकर मिळवा. येस सर. हिच्या आईनं बघितलं ना सर्वात पहिल्यांदा? हो सर. बोलूया त्यांच्याशी. मॅडम, तुम्ही जेव्हा घरी आला तेव्हा दरवाजा तुम्ही स्वतः उघडला की? हो, म्हणजे एक चावी माझ्याकडे असते आणि दोन्ही मुलींकडे पण असते. इतर कोणालाच ॲक्सेस नव्हता. म्हणजे डेथच्या वेळी मेहर घरात एकटीच होती? मॅडम, पूर्ण रूममध्ये फिंगरप्रिंट चेक केल्या पण कोणाचेच फिंगरप्रिंट सापडले नाहीत आणि काही झटापटी किंवा मारामारी झाली असल्याचं पण काही दिसत नाही. ठीक आहे. थँक्यू. सर यांच्या बोलण्यावरून तरी असंच वाटतंय की ही सुसाईड केस असावी. सुसाईड? माझी मुलगी का करेल सुसाईड? नाही, ती 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 खूप खुश होती. ती सुसाईड करणारच नाही. शी वॉज अ सक्सेसफुल गर्ल, अ स्टार, अ नॉन टॅलेंटेड ॲक्ट्रेस सर. ती का असं करेल? असं करण्यामागे काही कारणच नाही सर. मामा, दीदीने असं का केलं? मॅम, मला सांगा, तिला काही त्रास होता? आय मीन काही टेन्शन होतं? नाही. मॅडम, एखादी क्षुल्लक गोष्ट असेल पण त्यातून काहीतरी हिंट मिळाली असं काही आठवतंय तुम्हाला? सर, मी सांगते, माझी मेहर खूप खुश होती. अहो, 3 तासापूर्वी माझं बोलणं झालं तिच्याशी. मला म्हणाली मम्मा आईस्क्रीम घेऊन ये. मी आणलं आणि नाही, नक्कीच माझ्या मेहर बरोबर काहीतरी वाईट घडलं. मॅम प्लीज तुम्ही शांत व्हा. मॅम, तुम्ही अजिबात काळजी करू नका. या प्रकरणाचा आम्ही पूर्ण तपास करू. ठीक. मम्मा कोणतरी आलंय, मी तुला करते नंतर फोन. इन्स्पेक्टर, एक मिनिट. मी फोनवर बोलत होते ना तेव्हा कोणीतरी बेल वाजवलेली. हा, कोणीतरी आलं होतं सर. म्हणजे मेहर एकटी असताना कोणीतरी आलं होतं. सर, दीपक नावाचा त्या दिवशी एक कुरिअर बॉय आला होता. त्याने मॅडमसाठी बुके आणला होता. ओके. तो बुके मॅडमला कोणीतरी गिफ्ट केला होता. सर पण असा कोणताच बुके तिच्या बेडरूममध्ये किंवा घरात नव्हता. नाही, मॅडम नंतर बाहेर आल्या होत्या आणि त्यांनी मला तो बुके डस्टबिनमध्ये टाकायला दिला. कुठलं डस्टबिन? कुठे ते? बाहेरच आहे. साहेब, हाच तो बुके. फ्रॉम शशांक कोहली. शशांक कोहली हिचा मित्र होता? शशांक सर आणि मेहर मॅडम चांगले मित्र होते. एवढे चांगले मित्र होते तर मग असा बुके कचऱ्याच्या पेटीत का टाकला? CCTV फुटेज चेक करायला हवा. साहेब, एवढ्या रात्रीच्या मेहर मॅडम कुठं बाहेर निघाला होता? ते मला माहीत नाही साहेब. आणि मी कसं विचारणार ना, मी तर वॉचमॅन आहे. हो, पण हे बघा, थोड्याच वेळात त्या परत घरी आल्या. ओके, थँक्यू.
ही मेहर अशी रात्रीची एकटी बाहेर कुठे गेली होती हे आपल्याला कळायला हवं श्वेता. कारण ती जिथं कुठे गेली होती तिथून परत आली आणि त्याच्यानंतर तासाभरात तिचा मृत्यू झाला. सो या सगळ्याचं काहीतरी कनेक्शन असणार. हां, आणि महत्त्वाचं, मेहरची आहे रझिया आणि तिची बहीण शबनम, या दोघांची स्टेटमेंट घ्यायची आहेत आपल्याला. आणि सर शशांक कोहली? बघूया तिची आई आधी काय म्हणते ते. सुप्रसिद्ध अभिनेत्री मेहर सिद्दीकी हिने तिच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केलेली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि कारवाई पण सुरू आहे. मेहर सिद्दीकी यांची आई रझिया सिद्दीकी यांचं असं म्हणणं आहे की ही एक सुसाईड नसून ही एक हत्या आहे. शशांक 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 उठ अरे उठ. झोपू दे ना मला. अरे झोपतोय कसला, उठ अरे. मेहर मेहर काय मेहरचं काय आता? अरे मेहरने सुसाईड केलंय. हो मेहरने नाही. हो शशांक. सर त्या दिवशी मेहर कुठे होती हे चेक करण्यासाठी मी तिचं मोबाईल लोकेशन ट्रेस केलं. सर तिच्या डेथच्या काही वेळापूर्वी ती बँड्रा एरियामध्ये होती. काही कनेक्शन सापडलं? येस सर. तिचा तो फ्रेंड शशांक कोहली, तो सुद्धा बँड्रा एरियामध्येच राहतो. मे बी ती त्याच्याच घरी गेली असेल. खूप महत्वाची लीड आहे श्वेता. आता त्या शशांकची चौकशी करा. या शशांकचं आणि मेहरचं नक्की. अफेअर होतं सर. बऱ्याचदा पेपरमध्ये सुद्धा आलं होतं. मला वाटतं आपण एकदा मेहरच्या आईला भेटायला हवं. त्यांना सगळं माहिती असू शकतं. येस. सर ते फक्त चांगले मित्र नव्हते, तर दे आर इन रिलेशनशिप. त्यांचं अफेअर होतं. तिने त्याच्या मागेनं स्वतःचं करिअर बर्बाद करून ठेवलं होतं. तिला स्वतःलाच काही कळत नव्हतं. माती करून ठेवली होती सगळी. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा शशांकने घेतला. हे काय आहे सगळं? हा, ही काय नाटकं लावली आहेत? आता ह्या फोटोंवर तुझं काय एक्सप्लेनेशन आहे? दिस इज व्हेरी चीप. ही इज मम्मा, हे सगळं खरं नाहीये. आजकाल कॉम्प्युटरवर कोणाचाही फोटो कुठेही एडिट करता येतो. बाळा आता तरी डोळे उघड. अगं तो फ्रॉड आहे. तुला चीट करतोय. तुला कसं कळत नाहीये? तू आपल्या घरी चल. हा मम्मा, तू जे बोलतेस ते आता शक्य नाहीये. का शक्य नाहीये? कारण मी प्रेग्नेंट आहे. मॅडम, म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की मेहर प्रेग्नंट होती? हो सर. शशांकचं मूल होतं तिच्या पोटात. पण सर तिने ते मूल अबॉर्ट केलं होतं. हॅलो. ओके, थँक्यू सर. मेहरचा PM कंप्लीट झाला. मॅडम, मेहरचं पोस्टमॉर्टम झालंय. अंत्यसंस्कारासाठी तुम्ही बॉडी ताब्यात घेऊ शकता. सर तुम्ही आणि मेहर मॅडम रिलेशनशिप मध्ये होतात हे खरं आहे का? सर तुमचा लास्ट फोन कॉल कधी झाला? सर हे अश्रू खरे आहेत की हा पण एक परफॉर्मन्स आहे? उद्या घेऊन या याला पोलीस स्टेशनमध्ये, बघूया कसा परफॉर्मन्स देतोय ते. येस. मेहरच्या घरी बुके तूच पाठवला होतास ना? हो मॅम. तिला राग यावा म्हणून चिडवण्यासाठी? नाही सर. मी तिला तो बुके पाठवला कारण मला तिला बेस्ट विशेस द्यायचे होते. तिची नवीन बिग बॅनर फिल्म येणार होती म्हणून. पण तुमचं तर ब्रेकअप झालं होतं. मग ब्रेकअप झालेला असला तरी माझं खरं प्रेम होतं तिच्यावर, म्हणून पाठवला मी तिला बुके. मेहर त्या रात्री भेटायला आली होती तुला? ॲक्च्युली सर तिचं मोबाईल लोकेशन तुझ्या घराजवळ दाखवतोय. हो सर, ती आली होती पण मी तिला भेटलो नाही.
ती फक्त दिसली मला. शशांक सर, मेहर मॅडम खाली तुमच्या गाडीजवळ उभ्या आहेत. झालं म्हणजे ही आता मीडियावाल्यांसमोर तमाशा करणार आहे. तू एक काम कर, तू तिला आत घेऊन ये. ठीक आहे सर. सर, आमचा सर्वंट तिच्यापर्यंत पोचायच्या आत ती तिथून निघून गेली होती. त्यानंतर मी तिला मेसेजेस पाठवले, आमचं भांडण झालं. सर, आमचं आधीही भांडण झालं होतं, बऱ्याच वेळा झालं होतं, पण तिने कधीच असं इट्स ओके. तू गेलास तरी चालेल, पण जोपर्यंत इन्क्वायरी चालू आहे तोपर्यंत शहर सोडून कुठेही बाहेर जायचं नाही. मम्मा, काय झालं? मम्मा, हे बघ. कुठे मिळालं हे तुला? दीदीच्या कबर्डमध्ये या फाईलमध्ये होतं. मॅम, आर यू शुअर हे लेटर तुमच्या मुलीनंच लिहिलंय? होच, हे तिचंच अक्षर आहे. मामा, मला माफ कर. मला आता या गोष्टी सहन होत नाही. त्यानं मला खूप वेळा फसवलंय. माझा मानसिक छळ झालाय. मी माझं आयुष्य त्याच्यावरून ओवाळून टाकलं आणि त्यानं मला मात्र पदोपदी दुखावलं. माझ्या भावनांची चेष्टा केली. मला माझ्या पोटात असलेलं मूलसुद्धा जन्माला घालता आलं नाही. अबॉर्ट करावं लागलं. आता मला हे सहन होत नाही आहे. डिप्रेशनच्या किती गोळ्या खाल्ल्या तरी हे दुःख कमी होत नाही. आता मी या गोष्टीपासून खूप दूर जाणार आहे, खूप दूर. तुझी मेहर. शिंदे मॅम, हँडरायटिंग एक्सपर्टकडे हे लेटर पाठवून द्या. त्यांना म्हणावं हे अक्षर मेहर सिद्दीकीचंच आहे का एकदा चेक करा. ओके सर. श्वेता, सर, शशांक कोहलीला पुन्हा एकदा बोलवून घ्या. सर, त्या शशांकला शिक्षा झालीच पाहिजे. त्यानेच माझ्या मेहरचा खून केलाय. मॅम, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही सगळी चौकशी करत आहोत. डोंट वरी. तुम्ही येऊ शकता. ॲबॉर्शन म्युच्युअल डिसिजनने केलं गेलं होतं. मग ही गोष्ट तू आमच्यापासून लपवून का ठेवलीस? त्याला आता 1 वर्ष झालंय. सो त्याचा इकडे काय रिलेव्हन्स आहे, काय संबंध आहे? मेहरनं सुसाईड नोट लिहिली होती शशांक. ती सापडली आम्हाला. त्यात तिनं स्पष्ट लिहिलंय, तुझ्याकडून तिचा छळ होत होता, तिला त्रास होत होता तुझ्या वागण्याचा. तिचं झालेलं ॲबॉर्शन आणि तुझ्याकडून होणारा छळ यामुळे तिचं जगणं असह्य झालं होतं. तिनं स्पष्ट लिहिलंय. शशांक कोहली, मेहरला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याबद्दल आम्ही तुला अटक करतो. सर, मी तसं काहीही केलेलं नाही आहे. ते आता कोर्टात सिद्ध कर. सध्या तरी मेहरनं लिहिलेली सुसाईड नोट हेच प्रूव्ह करते की तुझ्या छळाला कंटाळून तिनं आत्महत्या केली. इन्स्पेक्टर, तुम्हीच म्हणाला होतात ना की माझ्या मुलीला न्याय मिळवून द्याल म्हणून. येस मॅम. शशांक कोहलीला आम्ही अरेस्ट केली. अमेंडमेंट टू सुसाईडचा गुन्हा पण त्याच्यावर दाखल केला. अहो, माझ्या मुलीने सुसाईड नाही केलंय आणि मी हे तुम्हाला सुरुवातीपासून सांगते की तिचा खून झालाय. खून? मॅम, तुम्हीच आम्हाला सांगितलं होतं की डेथच्या वेळी मेहर घरात एकटीच होती, दुसरं तिथं कोणीही नव्हतं. पंख्याला लटकलेल्या अवस्थेत तुम्हीच तिला पहिल्यांदा बघितलं, राईट? आणि ते हे लेटर तिनंच लिहिलंय हे सिद्ध झालंय मॅम. आणि यात तिने स्पष्ट लिहिलंय की मी या गोष्टींपासून खूप दूर जाणार आहे, खूप दूर. अहो, दूर जाणार आहे म्हणजे लंडनला जाणार आहे. तिला कंटाळा आला होता या इंडस्ट्रीचा, म्हणून ती लंडनला जाणार होती. पण मॅडम, तुम्ही म्हणाला होता, तुम्हाला आठवत असेल तर बघा, मेहरकडे 2 बिग बॅनर फिल्म्स आहेत. मग एवढं चांगलं करिअर जे चालू आहे ते सोडून ती लंडनला कशासाठी जाईल? हे बघा, तुम्ही मला शब्दात नका अडकू. तुम्ही ही केस दाबण्याचा प्रयत्न करताय ना मॅडम प्लीज. हे बघा ना सर, तुम्हीच विचार करा. त्या रात्री मेहर ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्टवर होती. मग तिच्या डेड बॉडीवर सलवार कमीज कसा काय आला? कोणती व्यक्ती आपल्या मरणाआधी स्वतःचे कपडे बदलते? मॅम, सर, आणि फिंगरप्रिंट्सचं काय?
ते तर तिच्या बेडरूममध्ये कुठे सापडलेच नाहीत. हे बघा, याचा अर्थ असा की तिला कोणीतरी मारून ते फिंगरप्रिंट्स क्लीन केले. सीमा, असं काहीही झालेलं नाहीये. या केसचा आम्ही सगळ्या अँगलनी तपास केलाय आणि तपासातून सध्या तरी हेच दिसतंय की मेहरनं सुसाईडच केलंय. इन्स्पेक्टर, तुम्ही काही म्हणा, पण माझी मुलगी आत्महत्या करू शकते यावर मी विश्वासच ठेवू शकत नाही. आणि ज्याने कोणी तिला मारलंय ना, त्याला मी शोधून काढणारच. रझियाने केलेल्या अनेक दाव्यांमध्ये तथ्य होतं तरी सुद्धा पोलिसांना मेहरचा मृत्यू हा घातपात किंवा खुनाचा प्रकार ठोस पुरावे नसल्यामुळे वाटत नव्हता. सगळे पुरावे, साक्षी, नोंदी पडताळल्यानंतर पोलिसांसमोर काही नवीन प्रश्न उभे राहिले. मेहरच्या सुसाईड नोटमध्ये शशांकबद्दल फार गंभीर आरोप करण्यात आले होते. मेहरचा खरंच तिच्या इच्छेविरुद्ध गर्भपात झाला होता का? तिच्यावर कुणाचा दबाव होता का? कुणी तिला धमक्या देत होतं का? आणि कदाचित याच दबावामुळे तिनं गर्भपाताची ही गोष्ट आपल्याच आईपासून लपवून ठेवली होती. प्रश्न अनेक होते, पण या प्रश्नांची उत्तरं पोलिसांना काही केल्या मिळत नव्हती. सर तुम्ही त्या दिवशी मेहर मॅडमला खरंच भेटला होता का? काही भांडण झालं होतं का? आणि त्यांचे प्रेम संबंध होते का? पोलिसांनी तुमच्यावर अबॅटमेंट ऑफ सुसाईडचा गुन्हा दाखल केला होता का? एक मिनिट मॅम, शशांक सरांनी मेहर मॅडमला सुसाईडसाठी प्रोवोक केलं होतं का? एक्सक्यूज मी. हे बघा, मी माझ्या मुलाच्या वतीने सांगते, माझा मुलगा निर्दोष आहे. पोलिसांनी त्याला ज्या प्रकरणात अटक केली होती त्याचे काहीही पुरावे पोलिसांकडे नाही आहेत आणि म्हणून तो सुटलाय. मेहर सिद्दीकीच्या आत्महत्या प्रकरणाशी माझ्या मुलाचा काहीही संबंध नाही. तो एक विक्टिम आहे. त्याला या सगळ्या प्रकरणात गोवलं जात आहे. नाउ प्लीज एक्सक्यूज अस. मॅडम प्लीज, अजून एक प्रश्न. मॅडम. नमस्कार. आज तुमच्या समोर येणार आहे एक सनसनी केस खुलासा. आज मी तुमच्या समोर आणणार आहे एका नराधमाचा चेहरा ज्याने केलाय मेहर सिद्दीकीचा खून. मेहर सिद्दीकीने सुसाईड केलंय की काहीतरी काळं बेर आहे, हे आज आपण बघणार आहोत. आपल्यासोबत आहे मेहर सिद्दीकीची आई, जिचं नाव आहे रझिया सिद्दीकी. तर रझिया मॅम, तुमच्या मुलीचा मृत्यू झालाय आणि ज्या व्यक्तीने मृत्यू केलाय ती व्यक्ती मान वर करून समाजात वावरतीये. हे ऐकून तुम्हाला काय वाटतं? मी आज या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छिते की माझी मुलगी मेहर हिने सुसाईड केलेली नाहीये. ती असं करूच शकत नाही. पोलीस ही केस वेगळ्या दिशेला वळवण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या मुलीच्या मृत्यूला जबाबदार शशांक कोहली आहे. त्याने तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. त्याने तिला बर्बाद केलंय. मेहरच्या आईचं म्हणणं असं आहे की मेहरच्या मृत्यूचा जबाबदार असलेला माणूस फक्त आणि फक्त शशांक आहे. तर आज रात्री आपण बघूयात आपला स्पेशल रिपोर्ट, ज्याचं नाव आहे मेहर कोणी केला कहर. शशांक, मागच्या वेळी तू आम्हाला सांगितलं होतं मेहरच्या ॲबॉर्शनबद्दल. तू म्हणाला होतास की त्याला 1 वर्ष झालं. मला सांग, त्यानंतर तुम्ही दोघंही रिलेशनशिपमध्ये होता? हो सर, आम्ही त्यानंतर 4 months रिलेशनशिपमध्ये होतो. पण रझियाचं तर म्हणणं काहीतरी वेगळंच आहे. ती म्हणाली की प्रेग्नन्सीचं तुला जेव्हा कळलं त्याच्यानंतर तू मेहरला टाळत होतास. इनफॅक्ट तू तिचे फोनही उचलत नव्हतास. दॅट इज नॉट द होल ट्रुथ. हां, म्हणजे रझियाच्या बोलण्यात थोडं तरी तथ्य आहे, नाही का? सर, जेव्हा तिचा कॉल आला आणि तिने मला सांगितलं की ती प्रेग्नंट आहे, तेव्हा मी घाबरलो. मला कळत नव्हतं काय करावं, सो मी तिला टाळायला लागलो. पण काही दिवसातच मला कळलं की दॅट इज अ बिग मिस्टेक. म्हणून त्यानंतर मी तिला घरी घेऊन गेलो आणि आईला भेटवलं. हे बघ मेहर, माझी खात्री आहे तू खूप चांगली आई होऊ शकतेस. पण जरा विचार कर, हे वय आहे का तुझं आई व्हायचं? केवढ्या मोठ्या मोठ्या बॅनर्सच्या फिल्म्स आहेत तुझ्याकडे, एवढे मोठे मोठे अवॉर्ड्स मिळालेत तुला. आणि आता जर हे मूल होऊ दिलंस ना, तर किमान 3 ते 4 वर्ष तरी तुला ह्या सगळ्यापासून लांब राहावं लागेल. मी खूप कन्फ्युज्ड आहे. हे बघ बेटा, तू मला माझ्या मुलीसारखी आहेस, तेव्हा तू जो काही निर्णय घेशील ना त्याला माझा पाठिंबा असेल. पण जो काही निर्णय घेशील तो विचार करून घे. माझ्या आईने आम्हाला सल्ला दिला की ही प्रेग्नन्सी तुमच्या दोघांच्याही करिअरसाठी प्रॉब्लेमॅटिक ठरू शकते. सो म्हणून आम्ही हा डिसिजन घेतला. तुझ्या आईला भेटायचं आहे मला. मी तिला माझ्या माहितीचा डॉक्टर सजेस्ट केला. त्यांच्याच क्लिनिकमध्ये तिची ट्रीटमेंट झाली. तेव्हा अबॉर्शन करण्याचा निर्णय सर्वस्वी मेहरचा होता. आम्ही कोणीही तिच्यावर दबाव टाकला नाही. नाही मी,
नाही माझ्या शशांकने. मॅम, ज्यांनी ट्रीटमेंट केली त्या डॉक्टरांचं नाव काय? डॉक्टर पाठक. मेहर आमच्या क्लिनिकमध्ये तिच्या ट्रीटमेंटसाठी आली होती आणि शशांकसुद्धा सोबत होता. पण ते एकदाच आले आणि मेडिसिन्स घेऊन गेले. म्हणजे नेक्स्ट व्हिजिटला ते आलेच नाही. म्हणून मीच माझ्या रिसेप्शनिस्टला सांगून फोन केला. तेव्हा मेहर म्हणाली की तिचं ऑपरेशन झालं आहे. ओके डॉक्टर, थँक्यू. अभिनेत्री मेहर सिद्दीकी यांच्या आकस्मिक मृत्यू प्रकरणी आम्ही डिटेल इन्व्हेस्टिगेशन केलं आणि आता आमचा तपास पूर्ण झाला आहे. मेहर सिद्दीकी यांनी आत्महत्या केली. त्यांच्या या मृत्यूमागे कोणताही घातपात असण्याची शक्यता नाही. या प्रकरणी अभिनेता शशांक कोहली याला आम्ही अटक केली असून आणि त्याच्यावर अमेंडमेंट टू सुसाईडचा गुन्हा दाखल केला आहे. हे बघा, मी आधी सांगितलंय आणि आताही तेच सांगते, माझा मुलगा निर्दोष आहे. त्याला बळीचा बकरा बनवलं गेलंय. कुणाला तरी खुश करण्यासाठी माझ्या मुलाविरुद्ध कटक कारस्थान रचलं जाते. पण एक ना एक दिवस सत्य जगासमोर येईलच. पोलीस अहवालात जे काही रिपोर्ट सादर केले गेले त्याच्यात मला काहीतरी गडबड वाटत होती. मी ज्या गोष्टी पाहिल्या होत्या किंवा मी ज्या गोष्टींची मागणी केलेली त्या पूर्णच झाल्या नाही. त्या गोष्टी जगासमोर याव्यात यासाठी मी प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटर हायर केला होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार बिल्डिंगमध्ये CCTV कॅमेरे होते, पण ते बिल्डिंगच्या समोरच्या बाजूला होते, मागच्या बाजूला नव्हते. बिल्डिंगच्या मागची कंपाऊंड जी आहे ती 5 मीटर उंच आहे, पण ती 5 मीटर नाही आहे तर 1.5 मीटर उंच आहे. म्हणजे कोणीही ती भिंत ओलांडून मागच्या बाजूने बिल्डिंगमध्ये घुसू शकतं. तिसरी गोष्ट अशी आहे की माझ्या मुलीने जेव्हा सुसाईड केलं तिच्या गळ्याला दुपट्टा होता. तो दुपट्टा आता गायब आहे. हे संशयास्पद नाही आहे का? आणि चौथी गोष्ट अशी की आता फॅनची जी उंची आहे ती मेहरच्या बेडपासून म्हणजे मेहरच्या उंचीपेक्षा पण कमी आहे. मग मेहरने गळफास घेतलाच कसा? या गोष्टी संशयास्पद आहेत. माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. माझ्या मुलीवर अन्याय झालाय. तिच्या मृत्यूची CBI एन्क्वायरी व्हावी यासाठी मी मागणी करते. काही दिवसांनी CBIनं मेहर सिद्दीकीची केस आपल्या ताब्यात घेतली आणि पुन्हा एकदा सगळ्या प्रकरणाची चौकशी करायला सुरुवात केली. पुन्हा एकदा सगळ्यांच्या साक्षी घेतल्या आणि अखेर मेहर सिद्दीकीचा मृत्यू ही हत्या नसून आत्महत्या आहे असाच निर्वाळा दिला. तरी सुद्धा रझियाला पूर्ण विश्वास होता की मेहरला कुणीतरी ठार मारलंय आणि ती आत्महत्या कधीही करू शकत नाही. मेहर सिद्दीकीची केस अजूनही कोर्टात चालू आहे. सनसनाटी गुन्ह्यांच्या शृंखलेच्या आजच्या भागात मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन गुन्ह्यासह, नवीन केससह पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. अजूनही धोका टळलेला नाहीये, त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.